जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर तुम्ही मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल, तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला CapCut ॲपची गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा ॲप जो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथे मिळून जाईल। तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि त्याचसोबत तुम्ही टेलिग्रामवरती जाऊन एज्युकेशन असं सर्च करून सुद्धा चॅनल जॉईन करू शकता आणि CapCut ॲप येतो डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे। तर वेबसाईटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो। तर तुम्ही वेबसाईटवरती जाऊन तुम्ही मटेरियल डाउनलोड करू शकता आणि त्यासोबत मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा डेली मटेरियल जे ते व्हिडिओचं अपलोड करत असतो, तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती इथं नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला इथं नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जे ते ट्रेंडिंग येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा आपल्याला फॉलो करून घ्या, कारण तिथं काही आपले अपडेट आणि काय रील्स वगैरे तिथं येत असतात मित्रांनो। चला तर मित्रांनो आपण जे ते आपल्या आजच्या ते व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके, तर मित्र आपलं जे ते सर्वात आधी इथे VPN जे असेल तिथं कनेक्ट करायचं आहे। त्यानंतर आपला बॅक घेऊन आपल्या CapCut ॲप येतो, आपल्याला ओपन करायचा। ओपन केल्यानंतर फोटोजमध्ये येऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा फोटो दिला असेल तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा आहे। तर तो इथं ॲड करून घेतल्यानंतर आता त्या तो जो इमेज आहे त्याची जी लेअर असेल ते आपल्या इथे 20 सेकंदापर्यंत आणायचे। त्यानंतर परत त्याच्या सोर्ट लेवून ओव्हरलेमध्ये जाऊन ओव्हरलेमध्ये जायचे। त्यानंतर परत व्हिडिओजमध्ये येऊन तुम्हाला कशा प्रकारचा इथे व्हिडिओ दिला असेल तो आपल्या इथे ॲड करायचा आहे। तर ॲड केल्यानंतर सर्वात आधी ह्याचा जो ॲडिओ असेल तो आपल्या इथे एक्स्ट्रॅक्ट इथे करून घ्यायचा आहे। तर ॲडिओ इथे एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर आता आपल्याला बिटनुसार जो इमेज असेल तो आपल्या इथे स्प्लिट करायचा। तर आता आपल्याला इथं काय करायचं, बिट 2 वरती जे ते आपल्या इथे येऊन जायचे। तर बिट 2 वरती आल्यानंतर ते स्प्लिट करायचं, परत बिट 3 वरती येऊन स्प्लिट करायचं, परत बिट 4 वरती येऊन इथे स्प्लिट करा, परत बिट 5 वरती येऊन इथं स्प्लिट करायचं, परत बिट 6 वरती येऊन इथं स्प्लिट करायचं, परत बिट 7 वरती येऊन इथं स्प्लिट करायचं, त्यानंतर बिट 8 वरती येऊन इथं स्प्लिट करायचं आणि त्यानंतर एक्स्ट्रा पार्ट काय जो असेल आपला इमेजचा तो इथं डिलीट करून टाकायचा आहे। त्यानंतर आपण जो इथं बिटवाला इथं व्हिडिओ ॲड केला होता त्याला सुद्धा इथं डिलीट करून टाकायचं आहे। तर आता आपल्या इथे जेवढे काही इमेजेस असतील त्या सर्व इमेजेसला आपल्या काही ॲनिमेशन काही आणि इफेक्ट जे असतील तिथे द्यायचे आहेत आता। ओके, तर मित्र आता आपल्या इथं ॲनिमेशन द्यायचं। तर ॲनिमेशन देण्यासाठी आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं, परत इनमध्ये येऊन इथं पझल अप हा जो ॲनिमेशन आहे तो इथं अप्लाय करा। केल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला काय करायचं, परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन इथे बघा एक अशा प्रकारचा पोलरॉइड फ्लॅश हा जो ॲनिमेशन तो आपला इथं करून टाका। तर केल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये येऊन कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये येऊन स्पिन हा जो इथं ॲनिमेशन आहे तो इथं अप्लाय करून टाका। तर केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये येऊन कॉम्बो देऊन ट्रायसेक्ट 2 हा जो ॲनिमेशन आहे तो इथं अप्लाय करून टाका। तर इथं केल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये येऊन इनमध्ये यायचं आहे। इनमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे बघा एक रोटेशन ओपन हा जो इथं एक ॲनिमेशन आहे तो इथं अप्लाय करून टाका। तर केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो येऊन स्ट्रेच अँड डिसॉर्ड हा जो इथं ॲनिमेशन असेल तो अप्लाय करून टाका। तर केल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो देऊन इथं वेव्ह अँड स्लाइड हा जो ॲनिमेशन असेल तो इथं अप्लाय करून टाका। तर केल्यानंतर आपल्या परत शेवटच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, परत इनमध्ये येऊन इथं बघा एक अशा प्रकारचा ॲनिमी फ्रेम हा जो इथं एक हाय मित्र ॲनिमेशन तो इथं अप्लाय करून टाका। परत आउटमध्ये यायचं आहे। आउटमध्ये आल्यानंतर परत जे ते रोटेशन क्लोजिंग हा जो ॲनिमेशन असेल तिथं अप्लाय करून टाका। तर अशा प्रकारे ॲनिमेशन इथं अप्लाय झालं। तर ॲनिमेशन अप्लाय झाल्यानंतर आपल्याला जे परत काय करायचं बघा, दोन इमेजच्या मधात आपल्याला एक स्क्वेअर बॉक्स दिसत आहे। तर आपल्याला त्या स्क्वेअर बॉक्सवरती इथं क्लिक करायचं आहे। परत आपल्याला जिथे काय करायचं बघा मित्रांनो, आधी आपल्याला काय करायचं, नंतर सेकंडवाला इमेज असेल त्याच्या बॉक्सवरती आपल्याला सर्वात आधी इथं यायचं आहे। त्यानंतर आपल्याला लाईट इफेक्ट यामध्ये येऊन ब्लँच हा जो इथं इफेक्ट आहे ट्रान्झिशन इफेक्ट तो अप्लाय करून टाइमलाईन जी असेल 0.1 सेकंड करा। त्यानंतर आपल्या इथं ऑल करा, म्हणजे सर्व त्या बॉक्समध्ये लागेल। फक्त आपल्याला एका बॉक्समध्ये इथं चेंज करायचा आहे, तो आहे मित्रांनो आपला सुरुवातीच्या बॉक्सवरती आपल्याला येऊन लाईट इफेक्ट यामध्ये आपल्या इथं येऊन जायचे आणि ते बघा फिल्म एरेज हा जो इथं असेल इथं ट्रान्झिशन इफेक्ट तो अप्लाय करून त्याची टाइमलाईन जी असेल ती अशा प्रकारे आपल्या इथं जे ते 0.5 सेकंड इथं करायची, नाही तर राईटवरती इथं क्लिक करा। तर अशा प्रकारचं आपले ट्रान्झिशन इफेक्ट आहे ते इथं अप्लाय होऊन जातील। तर त्यानंतर आता आपल्याला इथं काही इफेक्ट जे असेल ते द्यायचे, तर ते देण्यासाठी आपल्याला काय करायचं, सुरुवातीला येऊन इफेक्टमध्ये जायचं आहे। तर इथं इफेक्टमध्ये आल्यानंतर आपल्याला जिथे बघा काय करायचं आहे, आपल्याला बघा एक 0.1 सेकंद यावरती येऊन जायचं, म्हणजे 0.1 सेकंदाच्या पुढे तुम्हाला एक डॉट दिसत आहे, जरा झूम केलं की दिसेल। तर त्यावरती आपल्याला येऊन परत आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन डेकोरच्या ऑप्शनमध्ये येऊन इथं बघा एक बटरफ्लाय ड्रीम्स हा जो इफेक्ट असेल तिथं भेटेल। त्याचे ॲडजस्ट म्हणजे ते ह्या इमेजच्या एंडपर्यंत करायचे। परत नंतर आपल्याला 2 सेकंदावरती आपल्याला येऊन जायचे आणि परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्याला लाईट इफेक्ट यामध्ये येऊन इथं मिथोर
अशा प्रकारचा जो इफेक्ट असेल तो अप्लाय करून याची ॲडजस्टमेंट जी असेल ती या इमेजवरती तर करून घ्या. तर केल्यानंतर एक इमेज सोडून आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन डेकोरच्या ऑप्शनमध्ये येऊन गर्ल सेक्रेड हा जो इथं इफेक्ट असेल तो अप्लाय करून 2 इमेज पुरता अशा प्रकारे त्याची ॲडजस्टमेंट इथं करून घ्या. तर केल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या बॉडी इफेक्ट यामध्ये येऊन ग्लोईंग लाईन्समध्ये येऊन इथं बघा एक इलेक्ट्रिक शॉक हा जो इथं इफेक्ट असेल तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती इथं करून घ्या. तर केल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्या स्प्लिट्स ऑप्शनमध्ये येऊन जायचे. त्यानंतर Alt B&W हा जो इफेक्ट असेल तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती इथं करून घ्या. तर केल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या बॉडी इफेक्ट यामध्ये येऊन ग्लोईंग लाईन्समध्ये यायचे. परत टोटेम फ्लेम हा जो इथं इफेक्ट असेल तो अप्लाय करून टाका आणि ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती करून घ्या. परत ॲडजस्टमध्ये येण्याची जी स्पीड असेल ती पूर्णपणे अशा प्रकारे इथं 100 करून घ्या. तर केल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या शेवटच्या इमेजवरती येऊन परत आपल्याला काय करायचं बॉडी इफेक्ट व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं. त्यानंतर प्रोच्या ऑप्शनमध्ये येऊन 3D सराउंड हा जो इफेक्ट असेल तो अप्लाय करून त्याची ॲडजस्टमेंट एंडपर्यंत करून घ्या आणि अशा प्रकारे जो आपलाचा व्हिडिओ असेल तो इथं रेडी होऊन जाईल मित्रांनो. तर रेडी झाल्यानंतर आता एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती इथं क्लिक करायचं आहे. म्हणजे जो आपलाचा व्हिडिओ तो इथं एक्सपोर्ट होणार तिथं सुरुवात होऊन जाईल मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या जे त्याचे ते व्हिडिओमध्ये व्हिडिओच होतं ते व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजून जे ते आपल्या इथं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.